तर सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. मावशी आमच्या सगळ्यांसाठी घावणे, चहा आणि चटणी बनवत आहे. कुठे हा कुठला हायवे? हा आता मुंबई गोवा हायवे टुवर्ड्स गोवा. कुडाळला चाललो आपण. कुडाळवरून राईट मारणार खवणे बीच. कुडाळवरून 22 किलोमीटर आहे. आणि हे ॲक्च्युली कयाकिंगचं स्पॉट आहे. कयाकिंग करतात इथे. मामनी मालवणी आणि आमचे सिस्टर रेखा आणि आमचे भावजी निखिल आता हे चाललेले असत बोटीन. खय जातात ते का देवाक माहिती. जाऊन येत रे पटापट. आणि आमचे रायडर असत त्यामुळे टेन्शन नाही असं. फुल स्पीड वाले व्ह्यू बघा. आणि सगळे इथे कयाकिंग साठी स्पेशल आहे हा स्पॉट खवणे बीचवर. आणि ऍक्सिडेंट झालेला होता बोटचा. अरे बापरे. फाय सेलर्स टुगेदर. मावशी आई बोलते टोकली. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि विवानने काय आम्हाला रात्रभर झोपून दिले ना. 1:30 वाजता उठलेला तो. त्याला भूक लागलेली. परत नंतर 5 वाजता उठला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेच जागे होतो. मग थोडा वेळ सगळे झोप काढत होतो आणि आता मग 7 वाजता उठलो आणि त्याला राऊंड मारायला आता घेऊन चाललेत सगळे एक टर्न बाय टर्न. कारण त्याला झोपायचं नाही. सो आता बघूया. थोडं आवरून घेतो सगळे पटकन आणि पुढचा म्हणजे डेचा जो आता पुढे प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करायचा. आता निघतो आम्ही एक 9:30-10 पर्यंत तरी ॲटलिस्ट निघायला ट्राय करतो. मग त्याच्यानंतर देवबाग आणि खवणे बीच हे 2 ठरलेत आता प्लॅननुसार की ते 2 बीच एक्सप्लोअर करायचे आणि ॲक्टिव्हिटीज काय असतील कोणाला करायचे असतील तर ते करतील. सो आता चला नाश्ता करून घेतो. आणि आता जो व्हिडिओ काढला ह्या व्ह्यू सकाळचा कसा वाटला तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू तो पण सांगा नक्की कमेंटमध्ये. सो चला स्टार्ट करूया व्लॉगला आणि दिवसाला. डे 2 बिगिन. आणि इथे सिम्बा पण उठलेला सकाळी. सिम्बाची पण मॉर्निंग झाली. सिम्बा हॅलो. सिम्बा बघतोय कोण आहेत दोघे नवीन. इथे तुळस बघा मावशीने इथे लावली. ती मोठी आहे. इथे वॉकलाच खूप मजा आहे कारण इथे वॉकसाठी खूप जागा आहे आणि शांत क्लायमेट, थंडगार क्लायमेट. एकदम मस्त मजा येते. कारण रोज सकाळी आम्ही उठलो की एक तर कन्स्ट्रक्शनचा आवाज असतो नाही तर धूळ असते कंटिन्युअसली. आणि इकडे शांतता बघा. पूर्ण क्लायमेट किती थंड आहे. आणि हे बघा पक्ष्यांचे आवाज वगैरे शांतता एकदम मस्त वाटतं. विवानला पण मस्त वाटतं त्याच्यामुळे त्याची झोप झाली नाही ना बाबू. म्हणून तुला मुद्दामून उठला का तू? मुद्दामून उठला? हा बोलतो हा. एक वॉक करून येतो आम्ही दोघे विवान आणि मी. हे बघा असा रोड आहे पूर्ण शांत एकदम पूर्ण पाणी. आणि अजून एक डॉगी आलेला आहे. विवान हाय करून त्याला बोलवतोय सारखं. आणि शांतता बघा. पूर्ण डोंगर आहे आजूबाजूला. झाडी डोंगर आणि शुद्ध हवा एकदम. आणि असे लांब घरं असतात इकडे. जसं तुम्हाला माहीतच असेल कोकणामध्ये सगळे असे मोस्टली लांब घरं असतात. खूप डिस्टन्स असतं. काय झालं? डॉगी आला. हो विवानला डॉगी बरोबर खेळायचं. हे बघा इथे आवाज दे डॉगीला. फुल एक्साइट होतो डॉगीला बघू है ना. आवाज दे त्याला. आवाज दे डॉगीला. आवाज दे. कॉल हिम. बुब्बू. डॉगी कसा करतो? तर सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. मावशी आमच्या सगळ्यांसाठी घावणे, चहा आणि चटणी बनवत आहे.
ते कसलं ते ह्याचं केळीचं आहे ना, त्याच्याने लावते ना. पडतात नाही गावण्याला असे. हा मग ते त्याला काय वाटलं ही रात्रभर गावणे केलं ते असं ओढ पाडून पाडून केले काय स्वतः. म्हणून त्याने सकाळी उठून तिला एक बैल ठेवला इथे आपला आणि तो निघून गेला. मग पाहुणेचार केला तो. ओके ओके. त्यांना कळलं की एवढे होल पाडणार किती टाइम चाललं असेल असं. म्हणून त्याने ते एक रिटर्न बैल दिला की घे तू एवढी मेहनत केली माझ्यासाठी, तुला हा बैल माझ्याकडनं घे. ही गावण्याची स्टोरी सांगितली. सकाळचा नाश्ता चालू आहे आता. चहा आणि बिस्किट. गावणे आणि चहा. घावणे आणि चहा. आईचं घावणे आणि चहा, मध्ये चहा आणि बिस्किट. मी पण नंतर परत रिपीट चहा आणि घावणे आणि विथ चटणी. ओके. हा अलार्म क्लॉक बघा आमचा. सकाळी 1:30 वाजता वाजतो, 5 वाजता वाजतो, 6 वाजता वाजतो. 5ला उठला अजून झोपला नाही. 5ला उठलेला अजून झोपला नाही. काका पण उठले तिकडे. काका राऊंड मारतो. काका राऊंड मारत होते सकाळी सकाळी. त्यांचा अर्ली मॉर्निंग वॉक. सो आजचा मेन्यू आहे नाश्त्याचा आमचा घावन प्लस चटणी. मस्त ना या नाश्त्याला. कैसंबा. मजा बनवत बसलं. मस्त. हो. छान बनव. चला तर मग आता सगळेजण मस्त रेडी झालेले आहेत. ते पप्पा, विवान एक्साइटेड, ते मम्मी, मावशी, आई आणि काकांना आम्ही घरीच ठेवून चाललोय. बाबांना घरी सिंबाला सांभाळायचंय, बाबाला घरी आणि घर सांभाळायचं त्यांना. आणि ते ऑलरेडी लोक गाडीत बसलेले आहेत. काकी पण सांभाळणार घर आहे. आम्ही 2 गाड्यांमध्ये आहोत, एक आमची गाडी, एक उत्तमची गाडी. आता सध्या तर मी उत्तमच्या गाडीमध्ये आहे, बिकॉज तिकडे मावशी पण आली, तर मावशी आईसोबत बसली आहे. तर आम्ही ह्या गाडीमध्ये अर्धे जण, त्या गाडीमध्ये अर्धे जण. सो आता आम्ही पोहोचलोय कणकवलीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये आहेत पप्पा, मावशी, मम्मी आणि आई इकडे. सो आता इथून 1 तास दाखवतोय. खवणे बीचला आम्ही जाणार आणि विवान झोपला. जस्ट विवान रात्रभर जागरण करून आम्हाला जागून झोपला होता. आता आम्हाला गाडी चालवायची. मस्त दिले. आणि आता 1 तासात पोहोचू आम्ही खवणे बीचला. मग तिकडे काही ऍक्टिव्हिटीज असतील तर ते करणार आणि तिथून देवबागला लंच करू. सो चला तुम्हाला दाखवतो आता कणकवलीचा हायवे. निखिल बसलाय तिकडे. इथे एक्सचेंज होतंय खायचं, इकडे तिकडे तिकडे इकडे. हॅलो, पाणी एक पाणी हा कुठला हायवे? हा आता मुंबई गोवा हायवे टुवर्ड्स गोवा. कुडाळला चाललो आपण. कुडाळवरून राईट मारणार, खवणे बीच. कुडाळवरून 22 किलोमीटर आहे. ओके. आता हा छान आहे रोड. हा पूर्ण रोड. हा हायवे आहे ना. नाही तो मध्ये आपला मुंबई गोवा हायवे तिकडे महानगरच्या साईडचा अजून त्याची कंडिशन बेकारच आहे. तो खराब आहे. त्याच्यामध्ये करप्शन जास्त असल्यामुळे खराब झालाय तो. इकडे करप्शन कमी आहे सिंधुदुर्गामध्ये, म्हणून लवकर झालं. बात तो सही है. आता ओसरगाव टोल नाका येणार. आता कुडाळला पोहोचत आहोत आपण 2 मिनिटांमध्ये. तिथून आपण कुडाळवरून उजव्या हाताला वळणार. उजव्या हाताला वळून आपण वेंगुर्ला रोड रस्ता पकडणार. तिकडून सरळ वेंगुर्ल्यावरून पाटवरून 4-5 किलोमीटरवरती खवणे बीच आहे. तिथे आपण कायाकिंग करणार, जेवणार. घरचं खानावळचं जेवण जेवायचं मस्त. मच्छी, चिकन काय असेल ते. त्यांना सोमवार आहे त्यांनी व्हेज खायचं. गावणे मसाला चटणी वगैरे असं काही. आणि जे नॉनव्हेज नाही नॉनव्हेज खात असं पण त्यांनी पण. हा, आणि त्याचा उपवास आहे, त्याने उपाशी राहायचं. आम्हाला विचारायचं नाही तुम्ही हे खा खाता ते का खाता. आपलं आपण बघायचं, मजा करून जायचं.
एक आवडती सोलापूर आलोय बीचच्या कुठेतरी निघूच ना. तिथे मस्त होतं. आम्ही पोचलोय खवणे बीच. आता आम्ही गाडी पार्क करतो. सो आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत बीचकडे. आणि परिसर बघा, प्रिमायसेस पूर्ण नारळाची झाडं. आणि हे ॲक्च्युली कयाकिंगचं स्पॉट आहे. कयाकिंग करतात इथे. हां, आणि इकडे फोटोशूट चालू झालेलं आहे. फोटोशूट. मावशी नाही जाते फोटोशूट मध्ये. मावशी पण गेली. विवानला मम्मा पाहिजेत. एवढा चांगला सिनिक व्ह्यू आहे पण विवानला मम्मा काय पाहिजे. तो आता झोपून उठला ना. इथे हे कयाकिंगचे बोट्स आहेत असे. इथे त्या साईडला पण आहे, अपोजिट साईडला. सो आता आम्ही चाललोय आरोही कया. किरी आणि रेखा आता बसलेली आहे. आता आरोही कयाक म्हणून आहे आणि आपल्याला डिस्काउंट दिलेलं आहे त्यांनी चांगल्या बऱ्यापैकी. आणि आमचे गाववाले असत. काय नाव का तुमचं सांगा? वासू. हे भारी असत आणि हे एकदम एक्सपिरियन्स वाले असत. ओके. आणि आमचं मामनी मालवणी आणि आमचे सिस्टर रेखा आणि आमचे भावजी निखिल आता हे चाललेले असत. बोटीन खय जातात ते का देवाक माहिती. जाऊन येत रे पटापट. आणि आमचे रायडर असत त्यामुळे टेन्शन नाही असं. फुल स्पीड वाले. चल. सो आता आम्ही स्टार्ट केलेली आहे कायाकिंग आणि रेखा आता पूर्ण फ्लो मध्ये मारते. वल्लव रे नाकवा हो वल्लव रे रामा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता. व्ह्यू बघा. आणि सगळे इथे कयाकिंगसाठी स्पेशल आहे हा स्पॉट खवणे बीचवर. ॲक्च्युली ही खवणे बीचच्या साईडला खाडी आहे. म्हणजे पाणी इथे आलेलं असतं या बीचचा ते आहे. आणि इकडे बघा सगळे कयाकिंग करतात. आणि याची खोली जास्त नाही आहे. तुम्ही इझिली पोहू पण शकता जर तुमचं लाईफ जॅकेट नसेल तर. जर स्विमिंग येत असेल तर टर्म्स अँड कंडिशन. पण ते लोक प्रिफर करतात की जॅकेट यूज कराच तुम्ही. रेखा आमची गुड स्विमर आहे एकदम. ती स्विमिंग वगैरे मस्त करते त्यामुळे ती लाईफ जॅकेट घालत नाही. पण तिला मुद्दामून घालायला लावलं. राईटला मार. आपडलं. आता आम्ही कयाकिंगचा जरा मजा घेतो. कयाकिंगची मजा घेतो. आणि इकडे उत्तम आणि पाठीमागे दिसतात काय ना तुम्हाला? उत्तम आणि तेजू इकडे पाठीमागे आहेत बघा. ते येतातच. आता 1 बाय 1 सगळे येणार आहेत. आई आणि मम्मी येणार आहे आणि अजून 2 जण आहेत ते पण येणार आहे. आणि इथे असा व्ह्यू आहे बघा. असे झाड वगैरे आहेत आणि त्याच्यामधून म्हणजे झाड हे पाण्यामध्येच आलं ऑलमोस्ट. आता आम्ही तिकडे जाणार आहोत समोर. तुम्ही दिसत असेल समोर जिथे कायाकिंगचे 2-3 आहेत बघा स्पॉट. हे बघा इथे इथे जाणार आहोत आम्ही. आता लेफ्ट मार. लेफ्ट मार. इकडे उत्तम आहे. उत्तम मजा करतोय, व्हिडिओ काढतोय. सुंदर, एकदम सुंदर. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट
12 आणि 12 वाजता पण इथे एकदम शांत चिल वाटते. बघा आमचा मेंबर मारतोय वल्लव वल्लव पास पास. आम्ही जातोय आता. आम्ही ह्या घनदाट जंगलामध्ये चाललेलो आहोत. एकदम अमेझॉनचं जंगल आहे इथे समोर आणि त्या जंगलामध्ये आम्ही चाललो आहोत. हॅलो. आता आपण गुफेत जायचं. गुफेत जाऊन मासे मारायचे. ऍक्सिडेंट झाला आपला 3 बोटचा. अरे 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 हा तसं लाव तसं लाव. हो आणि ऍक्सिडेंट झालेला उत्तमच्या बोटचा. अरे बापरे ऍक्सिडेंट झालेला आहे अशा प्रकारे बोटचा. हॅलो. एक गुफामध्ये आलो आपण. आम्ही अमेझॉनच्या जंगलामध्ये आलेलो आहोत. इथून डायरेक्ट कोणतं खवणे बीच मधून अमेझॉनचं जंगल. इथे प्राणी असू शकतात, पानमांजरं असतात आणि साप वगैरे असू शकतात त्यामुळे रिस्क घेऊ नका. बाहेर आलेलो आहोत सक्सेसफुली अमेझॉनच्या जंगलातून डायरेक्ट खवणे बीचच्या जंगलामध्ये. दोघी गेल्या कुठे? त्यांच्या बाजूने थांब इकडे होल्ड घे. यो 5 सेलर्स टुगेदर. मावशी आई बोलते टोकली टोकली टोकली. चला नाही ठोका आणि नाही पडत ते. चल हा, चला स्पीड में चलो. चलो. डबल डेकर बस चालली आमच्या बाजूला. त्या दोघी कुठे गेल्या? आलो आलो तिकडे येते. आम्ही अमेझॉनच्या जंगलात जाऊन आलो. इकडे जाऊन आलो. हा जाऊन आलो. यांना आता घेऊन जातो. आतमध्ये जा आई. हा हो आम्ही करतोय शूटिंग. चला असे अरे ऍक्सिडेंट झालेला आहे डबल डेकर. अशा प्रकारे आता ही लोक अमेझॉनच्या जंगलात चाललेले आहेत. आता आम्ही अजून पुढे आलेलो आहोत. थोडंसं तुम्ही बघू शकता. का हो ना प्यारे सारखं झालंय हे. आमची बोट कुठेतरी हरवून गेली आहे. अंदर आ गए. खाली वाट. झूम कर. असं करा. हाय करा. आणि इकडे आमची डबल डेकर बस पुन्हा एकदा मार्गस्थ असं करा. अमेझॉनच्या जंगलातून ते डायरेक्ट खवण्याच्या जंगलात आलेले आता. आम्ही दोघे पण थकलो आहे. आता मी रेस्ट करतोय. आलं का तो? रेस्ट. मी नाही थकलो. हे मारतो. हे फक्त व्हिडिओ साठी चाललंय. आम्ही रेस्ट करतोय. 1 2 1 2 कयाकिंगच्या नेक्स्ट. आणि या खाडीमध्ये मगर पण आहेत असं बोलतात. पण आम्ही ही अफवा आहे. काही मगर नाहीये तिथे. सो ह्याचं काही ऐकू नका. मगर असली तरी आम्ही 2 मोठ्या मगरी आहेत. माझ्या मागे अजून एक मोठी मगर बसली त्यामुळे टेन्शन नाही. भाऊबंद आहेत तुझे. बहीण बंद भाऊबंद नाही. मध्ये थांबतो. त्यांचा काढ व्हिडिओ. आम्हाला येऊन भेटले दिशा आणि वहिनी. त्यांचा पण रेस्ट टाइम चाललाय. दिशा आणि वहिनी त्यांच्यावर कॉम्पिटिशन लावले. कोण पहिला हा चला लावूया चला. नाही जो लास्ट जाईल तो जिंकला. नाही तुम्ही मुद्दाम लास्टला येणार. शेवटी जाईल तो जिंकला. चला हेच लावूया. नको मग आपले पैसे वाया जातील ना. आरामात जायचं. अशा प्रकारे कयाकिंग आमचं कम्प्लीट झालेलं आहे. मी आणि रेखा, उत्तम आणि तेजस.
तेजू पण आलेले आहेत बाहेर. मजा आली. ऑलमोस्ट 1 तास होतो, पाऊण तास 1 तास. फुल एंटरटेनमेंट. इथलं 150 रुपये आयडी. उत्तमचं नाव सांगा. तुम्हाला 250 डायरेक्ट 150 रुपयामध्ये फुल. ओके. ओके, नाव सांगा. उत्तम लोके. उत्तम लोके. तालुका प्रमुख शिवसेना कणकवली. आणि विवान इकडे आईला आवाज देतोय. आईला आतमध्ये बघतोय तो कायाकिंग मध्ये. हे बघा इकडे दिसत असतील तुम्हाला. हे बघा ते डबल डेकर बसने गेलेले. आवाज देतो विवान त्यांना. 2 मिनिटं उभा हो, राहा. झालं. मी फोटो काढते सिंगल सिंगल. आणि आता डबल डेकर बस आलेली आहे. आई, मम्मी, मावशी सगळे एकत्र. भिजले तरी चालेल, काय ना प्रॉब्लेम. आरामात आरामात. भिजणार ते. आणि इकडे सगळी मजा घेतात भिजले म्हणून. यांनी एवढं जोरात मला पाणी होतं. कसं वाटले? मजा आली की नाही? फक्त तेच करत होतो. आणि आता सगळे कायाकिंग करून थकलेले आहेत. सगळ्यांना लागलेली आहे भूक. आता पेट पूजा केली पाहिजे लवकर. कमायला झालं ते. पप्पांना काय भूक नाही लागली कारण पप्पा बसलेले बा. सगळ्यात मोठा कार्टून. सगळ्यात मोठा कार्टून. आणि विवानला पण भूक लागली. विवान भूक लागली? तू खाल्लास? खाल्लं का तू? बिस्किट खाल्लं. हा. बिस्किट खाल्लं. चला आता पुढचं टार्गेट आपलं जेवायचं. आणि तिथून आपण जायचं देवबागला. तिकडे स्कुबा डायव्हिंग असेल तर करायचं. बटाटा बोट राईड्स तर आम्ही खवणे बीचवर जे कायाकिंग केलं तर या दादांच्या इथे केलं. तर थोडी इन्फॉर्मेशन देतील ते सांगा. दिनरात सारंग इकडे ह्या करायला कायाकिंग करायला. येस. आणि जर तुम्ही आणि स्थानिक आहेत आणि चांगलं गाईड्स करतात आणि आपले मित्र आहेत त्यामुळे आम्हाला डिस्काउंट पण दिलं आणि तुम्हाला पण डिस्काउंट मिळून जाईल. तुम्ही माझं नाव सांगा उत्तम लोके आणि माझ्या सारंगचं नाव सांगा. तुम्हाला इथे आल्यानंतर 150 रुपये मिळेल. 150 रुपये राईड मिळेल. आणि हेल्पफुल आहेत सगळे महत्वाचे. तर नक्की भेट द्या. इथे दाखवलं हे त्यांच्या जॅकेटवरती नाव पण दिलेलं आहे. आणि इथे पे अँड पार्क आहे. आणि इथे आपण पार्क केलेली आहे. त्याचे चार्जेस बघा. 4 व्हीलरचा 100 आणि 2 व्हीलरचा 30 रुपये.